गणपती बाप्पांच्या स्थापनेची तयारी करायची, पण त्याआधी मी ना कालच्या हरतालिकेच्या पूजेला दही भाताचा नैवेद्य दाखवून ना ती पूजा हलवून घेतली आणि त्यानंतर तयारी सुरू झाली ती बाप्पांच्या पूजेची. तर मूर्ती आम्ही काल रात्रीच आणून ठेवली होती आणि यावर्षी पहिल्यांदाच आम्ही आदल्या दिवशी मूर्ती आणून ठेवली, नाही तर दरवर्षी आम्ही सकाळच्या वेळेलाच आणत असतो त्याच दिवशी. आता वेळेत पूजा करायची होती, सकाळी 9:30-10 पर्यंतच आम्हाला सगळं आवरायचं होतं, कारण की आम्हाला काही सुट्टी नसते, आमचं क्लिनिक हॉस्पिटल सगळं चालू असते, त्यामुळे वेळेतच सगळं आवरायचं होतं. आणि हे बघा मस्त अशी पूजा करून घेतली आणि किती छान असे बाप्पा दिसत आहेत. काही मोदक ना बाहेरूनच आम्ही आणले होते आणि काही मोदक मी घरी पण बनवले. आणि आता वेळ आहे बाप्पांना नैवेद्य दाखवायची, तर मस्त असा स्वयंपाक बनवला होता. नैवेद्यासाठी मस्त अशी दम आलूची भाजी बनवली होती, त्यानंतर सुक्की वाटाण्याची भाजी पण बनवली होती, वरण भात, मोदक सुद्धा घरी बनवले होते मी, काकडीची कोशिंबीर सुद्धा बनवली थोडीशी वेगळ्या प्रकारे, भजी तळली होती काही. तर असा मस्त नैवेद्य बाप्पांना दाखवला आणि मला ह्या ताटांची किंमत विचारली होती, तर एक ताट मला 220 रुपयाला पडले.